नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपलं सगळं पॉलिटिकल विजडम, चर्चा, तर्क हे तर्काच्या आधारावरती आणि गृहीतकांच्या आधारावरती चालतं. आणि म्हणून एक चर्चा काय सुरू झाली, आणि हुशार आहेत काँग्रेसचे नेते मंडळी, की ज्या वेळेला मी काँग्रेसच्या माजी प्रदेश अध्यक्षांचं कालचं स्टेटमेंट बघितलं, की एका आदिवासी नेत्याला अडचणीत कसं तुम्ही आणताय, त्याच्याऐवजी मंत्रालयातल्या इतर विभागात भ्रष्टाचार नाही आहे. आणि पुढे हळूच ते म्हणाले की नाही नाही, पण ह्याही प्रकरणाची चर्चा झाली पाहिजे. नाना पटोले. आणि तर्क आणि विस्डम काय लोकांचं, की श्री नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातली भूमिका मांडली सगळ्यात आधी, म्हणून त्यांना भाजपनं गुंतवलं. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणातल्या तारखांची क्रोनॉलॉजी सांगतोय. आणि एका प्रकरणामध्ये श्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय, जो निर्णय नरहरी झिरवळ यांच्या डिपार्टमेंटला कसा उपयोगी ठरलाय, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि आज सकाळपासून श्री नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल का आहे त्याचा मी अंदाज बांधू शकतो. काल त्या हरिरामनी जे काही माझ्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राला सांगितलं, त्याच्यानंतर लोकांच्या दोनच भावना आहेत. एक तर प्रचंड चीड आहे किंवा हतबलता आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना हेच सांगणं आहे, काय लोक कशाचाही तर्क कशाशी जोडतात. असं म्हटलं जात आहे की अजित पवार यांच्या पक्षातल्या तिसऱ्या मंत्र्याचा जो काही क्रमांक लागेल, मला आता वाटतंय की ज्या पद्धतीनं हरिरामनी महाराष्ट्राला सांगितलं की मंत्री महोदय श्री नरहरी झिरवळ यांच्या केबिन मध्ये बसून हा गाडे नावाचा व्यक्ती, जो पशुसंवर्धन विभागाचा उपायुक्त आहे, राहणारा दौंड तालुक्यातला आहे, त्याची बारामतीमध्ये पण संपत्ती असं म्हणतात, कोण म्हणतं पुण्यात आहे. खात्याअंतर्गत पण खूप स्पर्धा असते, लोक खऱ्या खोट्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहतात. पण गाडेची चौकशी व्हायला हवी हे हरिरामच्या बोलण्यात आलं पहिल्यांदा, ज्या वेळेला अँटी करप्शनचे लोक 9 जणांसह 2 दिवस आधी हरिराम सहित तिथं गेले होते, तेव्हा गाडे नव्हता आणि म्हणून तो वाचला. अन्यथा तो त्या दिवशीच पकडला गेला असता. हा पशुसंवर्धन विभागातला अधिकारी आधी OSD म्हणून नरहरी झिरवळ यांच्याकडे कामाला होता. मग तिथे एका उपजिल्हाधिकाऱ्याचं काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर हा खाजगी सचिव म्हणून तिथे आला. म्हणजे खात्यातलाच कर्मचारी आहे, उपसंचालक दर्जाचा अधिकारी, म्हणजे MPSC थ्रू वगैरे आलेला असावा. पण त्यांनी हा प्रताप केला. त्याचं जे रेड कार्ड कार हरिरामनी सांगितलं, त्याच्यानंतर आपल्याला शरम वाटली पाहिजे की आपल्या राज्याच्या राजधानीतल्या मंत्रालयातल्या दुसऱ्या माळ्यावर बसून मंत्र्याच्या केबिन मध्ये हे डील होते, म्हणून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल आहे. कारण काल त्यांनी दिल्लीतनं महाराष्ट्राला काय सांगितलं, की माझा ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंध आला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. जे काही हरिरामनं महाराष्ट्रात मला बाकीच्या सगळ्या माध्यमाला सांगितलं, इट्स अ क्लिअर इंडिकेशन की याच्यामध्ये श्री नरहरी झिरवळ यांना त्यांच्या OSDच्या माध्यमातून जो काही व्यवहार चालतो, ते जर असं तुमचं अगदीच बाळबोधच आपण असू, आपला विश्वास बसत असेल की नाही नाही असं नाहीये, तरच मग आपण असं म्हणू की नरहरी झिरवळ हे निर्दोष आहे. आणि काँग्रेसवाल्यांची गंमत मला काय वाटते, की ह्याच्यात पण राजकारण हे की तू ते आदिवासी खात्याचे मंत्री, म्हणजे आदिवासी खात्याच्या मंत्र्यांनी केलेला गैरकारभार त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनी, त्याची चौकशी होऊ नये. सो मूळ मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या साठी असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या मंत्र्यांची जी आता अडचण दिसते, पहिले मंत्री श्री धनंजय मुंडे हे जे गेले खात्यातनं, त्यांना हटवावं लागलं, त्याचा भ्रष्टाचाराचा संबंध होता. पण तो बॉम्बे हायकोर्टाने, ज्या वेळेला आम्हीच ती बातमी महाराष्ट्राला सांगितली की 350 कोटी रुपयाच्या कृषी निविष्ठांच्या खरेदीमध्ये कसे घोळ झाले, आणि मग व्ही राधाचं पत्र महाराष्ट्राला दाखवल्यानंतर त्याच्यावर खूप खळबळ झाली. काय झालं, सरकारनं तर काही केलं नाही. हायकोर्टाने सांगितलं की तो जो नागपूरचा तक्रारदार आहे तो चुकीचं वागतोय, त्याच्यावरती दंड. सो भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळातनं जाणं झालेलं नाही. धनंजय मुंडे जे गेले ते संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी खून प्रकरणामध्ये त्यांचा जवळचा मित्र, त्या मित्रानं केलेल्या करामतीमुळे गेले, त्यामुळे त्याचा भ्रष्टाचाराचा संबंध. नंबर 2, माझं आजही म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याला एक चांगला कृषी मंत्री खूप दिवसानंतर लाभला होता, माणिकराव कोकाटेच्या. ते बेताल होते का? होते. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती का? घ्यायला पाहिजे होती. पण ते कथितरित्या जुगार खेळताना, कारण कथितरित्या मी यासाठी म्हटलं की अजून ते सभागृहातलं जे काही व्हिडिओचं प्रकरण आहे ते सिद्ध व्हायचं आहे. सो माणिकराव कोकाटे हे पण जे गेले ते काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे गेले नाही, उलट माणिकराव कोकाटेंनी खात्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सो ते शेतकऱ्याचं दुर्दैव आहे की माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून जावं लागलं आधी, आणि नंतर त्यांच्याकडचा स्पोर्ट डिपार्टमेंटचाही कारभार काढून घेतला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री याला भाजप टार्गेट करत असेल तर ते त्यांच्या करामतीमुळे आहे, ना की भाजपच्या. आता ह्याच्यात पण नरहरी झिरवळ
असे पहिले मंत्री मला दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे की ते तशा अर्थाने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती अडचणीत आलेले. मी सांगणारच आहे तुम्हाला ती तारीख की ज्या तारखेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात नरहरी झिरवळ यांनी भूमिका घेतली आणि म्हणून त्यांच्यावरती हे पालट आलं वगैरे वगैरे असं जे म्हटलं जातं, त्या तारखाची क्रोनॉलॉजी आली की मग महाराष्ट्राने ठरवावं की हे बरोबर आहे का. मला दुबईमधनं मध्यरात्री एक मेसेज आला. आय डोंट वॉन्ट टू रिव्हील हिज नेम, मला त्यांचं नाव सांगायचं नाहीये. ही रिक्वेस्टेड मी टू डू सो. तो मी मेसेज तुम्हाला वाचून दाखवतो आणि श्री अजित पवार यांनी केलेला जो निर्णय होता त्या एका निर्णयामुळं नरहरी झिरवळ यांच्या विभागाचं कसं चांगलं झालंय तेही मी तुम्हाला सांगतो. सो राहुल सर, आपणास दुबईतून नमस्कार. मंत्रालय राज प्रकाराचे तुमचे व्हिडिओ पाहिले. अधिकची माहिती. नंबर 1, ट्रॅफिक पोलिसांना ज्याप्रमाणे टार्गेट दिलं जातं त्याप्रमाणे ड्रग इन्स्पेक्टरना मंत्रालयातून परवाने निलंबित करण्याचं टार्गेट दिलं जातं. नंबर 2, 5,000 प्रलंबित अपील आहेत. मी हे सांगितलं, माहिती घेऊन सांगितलं. मात्र दरमहा 2,000 परवान्यांना स्टे दिला जातो किंवा असिस्टंट कमिशनरचा आदेश रद्द केला जातो. हे पैसे घेतल्याशिवाय होत नाही. नंबर 3, सुनावणी कागदोपत्री तरी मंत्री महोदयासमोरच होते, त्यामुळं या सर्वांस मंत्री जबाबदार असतात. हे दुबईतनं आलेल्या मेसेजमुळे म्हणतोय मी. नंबर 4, परवाने निलंबितच्या बाबतीत ड्रग इन्स्पेक्टर थातूर कारणावरून परवाने निलंबित करतात. महाराष्ट्रात मेडिकल दुकानदार इतर राज्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात. परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचे व तो निर्णय मंत्री पातळीवर पुन्हा रद्द होण्याचे प्रमाण पाहिल्यास केवळ 1% गंभीर त्रुटीमध्येच खालचे निर्णय कायम राहतात. 90% निर्णय उलट होतात. मग हे काय गौड बघताय? लॉजिकली बरोबर आहे ते. नंबर 5, ड्रग इन्स्पेक्टर बऱ्याच वेळेला नसलेल्या नियमांचा बाऊ करून कारवाई करतात. नंबर 6, उदाहरणार्थ कॉम्प्युटरवर केलेल्या बिलाची डुप्लिकेट काढून त्यावर फार्मासिस्टची सही नाही. आपण याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मला रिस्पॉन्सिबल ठरवले पाहिजे. ओके, अधिकाऱ्यांना पण रिस्पॉन्सिबल ठरवले पाहिजे. सर, मनोहर नाईक, गिरीश बापट यासारख्या मंत्री महोदयांनी कधीही असले भिकार धंदे केलेले नाहीत. आपले अभिनंदन. कृपया माझे नाव उघड करू नका. दुबईचा संदर्भ यासाठी की त्या गृहस्थानं दुबईतलं त्यांचं करंट लोकेशन पण मला पाठवलं. सो आय रिसीव्ह लॉट ऑफ फीडबॅक यस्टरडे की हे काय जे चाललंय महाराष्ट्रामध्ये, हे जे भ्रष्टाचार चाललेत, शेवटी कोणाचंही सरकार असू द्या, कोणत्याही विचारधारेचं सरकार असू द्या, आणि श्री देवेंद्र फडणवीस की ज्यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल अजून तरी अशी कुठली गोष्ट बाहेर आलेली नाही. सो त्यांची ती जबाबदारी आहे की केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी ही अडचणीत आलेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई न करता एक उत्तम एक्झाम्पल त्यांनी सेट केलं पाहिजे. असे जर मंत्री ह्या व्यवहारामध्ये आढळले असतील तर त्यांना तातडीनं घरचा रस्ता दाखवला पाहिजे. अन्यथा लोकांना हा जो त्रास होतो आहे तो थांबणार नाही. सो अजित पवारांच्या निर्णयाकडे येतो. आर पाटील, दिवंगत आर पाटील हे माझे खूप चांगले मित्र होते. वी यूज टू टॉक ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. मला माहिती होती की आर पाटील हे त्यांच्या प्रतिमेबद्दल किती कॉन्शियस होते आणि महाराष्ट्रात खूप चांगलं ग्रामीण राजकारण आर पाटलांनी बघितलं. वसंतदादाचा प्रभाव त्यांच्यावर. दुर्दैवाने आर पाटील हे कर्करोगाने गेले. मला आता बाकीच्या गोष्टी नको सांगायला. त्याच्यानंतर अजितदादांनी एक निर्णय घेतला, महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी केली. कोणाला फायदा झाला असतो मला वाटतं? म्हणजे मी मराठवाड्यामध्ये कॅम्पेन केलं होतं 5 दिवस की महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातनं महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये गुटखा येतो कसा. त्यावेळेचा आकडा आहे, आय थिंक 5-1 वर्ष झाले असतील, 100 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं. 100 कोटी रुपयाचं आहे. हे कुणाच्या खात्याच्या अंतर्गत आहे? हे फूड अँड ड्रग्स, अन्न आणि औषधी. त्याच्याशिवाय सणासुदीला तुम्ही जे काही करत असता, दाढी वगैरे टाकता, ते तुम्हाला कळत नाही. सण आल्यानंतर तुम्ही करता. ठीक आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असेल, बाराभानगड असेल. मुद्दा हा आहे की अजितदादांनी घेतलेल्या त्या निर्णयाचा या मंडळींना इतका फायदा झाला आहे की हे फक्त पोस्टिंग जे मिळवतात ते क्रीम पोस्टिंगसाठी आणि त्याच्यातनं संपत्ती जमा करण्यासाठी. जसा गाडीचा आता संदर्भ मी सांगितला, पशुसंवर्धन विभागाचा मनुष्य आहे, डेप्युटेशनवरती तिथं आलाय. आणि मला तर ना काल हरिरामशी बोलल्यानंतर त्या क्लर्कची दया आली. अर्थात दया घ्यावी असं काही कारण नाहीये. तो तर फ्रंट रनर आहे. जर तो म्हणतो आहे की हरिराम सांगतोय की मंत्र्यांच्या सांगण्यावरून हे केलं गेलं असं मला कारकुनानं सांगितलं. कारकून मला त्या गाड्याकडे घेऊन गेला. आता गाड्याचं असं आहे की गाडे मंत्र्याचा केबिन मध्ये बसला होता. हे जर महाराष्ट्रातल्या मंत्रालयाच्या दुसऱ्या माळ्यावरती होत असेल आणि हे जर अँटी करप्शन ब्युरोनी, कारण अँटी करप्शन ब्युरो अशीच कारवाई करत नाही, त्याची पडताळणी करतात. देर इज अ सर्टन लेट डाऊन प्रोव्हिजन्स. एखादी तक्रार आली म्हणून शेवटी कसं असतं की कोणाचे इंटरनल सगळे कनेक्शन्स असतात, लोक कोणाचाही कशा पद्धतीनं खेळ मांडत असतात. असो, पण पहिल्यांदा पडताळणी केली अँटी करप्शन ब्युरोने. ती पडताळणी त्यांना मंत्र्याच्या केबिन मध्ये जाऊन करायला लागली. अँटी करप्शन ब्युरोच्या एका अधिकाऱ्यांना काल मी बोललो ऑफ रेकॉर्ड,
म्हटलं सर तुम्ही काही या संदर्भामध्ये ऑफ रेकॉर्ड माहिती द्याल का? ही डिक्लाईन. आणि साहजिक आहे, तपासाचा भाग आहे. मला सुद्धा काल हरिरामचा नंबर शोधताना बराच वेळ लागला. सो त्यामुळं हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की गिव्हन क्रोनॉलॉजीमध्ये हे केवळ भ्रष्टाचाराचंच प्रकरण आहे. हे लेट डाऊन भ्रष्टाचाराची प्रोसेस आहे. आणि याच्यामध्ये जेवढे ह्या माळेचे मणी असतील ना, त्या सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. जेलमध्ये. तरच लोकांना दिलासा मिळेल. आता जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात सांगतात, थोतांड आहे ते. मी तारखाच काढून बघितल्या. पहिली तारीख कधी आहे, तक्रार कधी आली आहे हरिरामची? 26 जानेवारीला आपल्याकडे आपण गणराज्य दिन साजरा केला. 27 जानेवारीला पहिली तक्रार आहे त्याची. 28 तारखेला अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं. 29 तारखेला नरहरी झिरवळ बारामतीमध्ये बोलले विलिनीकरणासंदर्भामध्ये. 27ला पहिली कंप्लेंट आहे. 28ला एसीबी कडे फॉर्मली रजिस्टर्ड आहे. कारण 27ला काय घडलं तेही सांगतो. हा जो कारकून पकडलाय त्या कारकुनाकडे हरिराम गेलाय. हरिरामला हा चेंबरमध्ये घेऊन गेला. तिथे चेंबरमध्ये म्हटलं की अरे मला तसं 12 दिवसाचं सस्पेन्शन आहे, माझं नुकसान होईल, माझी 2 मुलं शिकतात, त्याचं घर महाराष्ट्राने काल बघितलं, मलाच खूप वाईट वाटलं. आणि तो राजस्थानचा आहे म्हणून त्याच्याबद्दल विकृतपणे टीका करणारे जे लोक आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही हा जो तुमचा प्रादेशिक वाद आहे तो एका विशिष्ट मर्यादेमध्ये आवश्यक आहे का? येस. मराठीचा अभिमान बाळगाव का? येस. अरे पण तो व्यक्ती राजस्थानचा आहे म्हणून त्याच्यावरती अशी टीका करता? आणि एनिवेज तो त्यांनी मला त्याचं घर दाखवलं. तो भाड्याच्या घरात राहतो. तो मुंबईचा रहिवासी आहे. त्याची 2 छोटी छोटी मुलं आहेत. 8वीचा एक, 6वीचा एक मुलं. तो आपला बिचारा कसं तरी पोट भरतो. त्याचे 12 दिवसासाठी सस्पेन्शन आहे. मग तो अगदी पोटतिडकीनं जाऊन सांगितलं त्याने त्या कारकुनाला की अरे मला हे 12 दिवसाचं जास्त होते साहेब, माझं कमी करा. हा कारकून त्या चेंबरमधनं उठला आणि त्या बाहेरच्या वरांड्यामध्ये जाऊन ज्यांनी मंत्रालय बघितलंय, कारण मी अनेक वर्ष मंत्रालय कव्हर केलंय म्हणून, तिथे गेला आणि तो त्यांनी पैसे मागितले थेट आणि मला मंत्र्यांना द्यायला लागतात. ही घटना घडली आहे 27 तारखेला. अजितदादांचा निर्णय निधन दुर्दैवी व्हायच्या 1 दिवस आधी. अँटी करप्शन ब्युरोकडे हा गेला आहे 28 तारखेला. त्यावेळेला नरहरी झिरवळ यांनी कुठलीही विलिनीकरणाची भाषा केलेली नव्हती. 29 तारखेला अजितदादावरती ज्यावेळेला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यविधी झाला त्याच्यानंतर पहिली भाषा नरहरी झिरवळने विलिनीकरणाची केली. त्याचा आणि ह्या प्रकरणाचा काडीचाही संबंध नाहीये. असलाच तो निव्वळ भ्रष्टाचाराचा आहे आणि ह्या मंत्र्यांच्या सोकावलेल्या पीएसचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मला प्रश्न विचारायचा की तुम्ही इतकं सगळ्यांचे आयडेंटिफिकेशन वगैरे करून हे पीएस आणि पीए दिले होते, जर ते दिले नसतील तर तुमची जी काही यंत्रणा आहे या पीएसचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड काढण्याची, ती यंत्रणेमध्ये काही ना काहीतरी दोष आहे. किंवा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये खरोखर इमानदार असलेले अधिकारी त्यांची संख्याच बोटाच्या मोजण्यावर पेक्षाही कमी झालेली आहे. तसं जर नसतं तर तुम्हाला सगळीकडे स्वच्छ पीएस आणि ओएसडी मिळाले असते ना. सो थांबूया आपण इथे. बाकी बेस्ट कॉल इज चीफ मिनिस्टर.